निष्ठावंत जे काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष काम करतात त्यांना अपेक्षा होती की यंदा निष्ठावंतांना कोणाला तरी न्याय मिळेल, परंतु निष्ठावंतांची हत्या केली की काय काँग्रेस पक्षाने, असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते। की 40 वर्ष 50 वर्ष जे काँग्रेसमध्ये सातत्याने आहेत आणि जे आत्ता काही दिवसापूर्वी आलेत आणि ज्यांच्याकडे आत्ता शहराचं आमदारकी पद आहे, ते अस्तित्वात असताना अचानक त्यांना पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराची लोकसभेचं तिकीट जाहीर करणं म्हणजे खरं निष्ठावंतांची हत्या असं म्हटलं तर वावगं होणार नाही। ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या निष्ठेविषयी तुमच्या मनामध्ये शंका आहे का? नाही, निष्ठेबद्दल म्हणजे ते काँग्रेसचे नाही आहेत मूळ, ते सेना मनसे अपक्ष म्हणून ते महानगरपालिकेत सुद्धा निवडून आले आणि 5 वर्षाचा टर्नओव्हर संपल्याने त्यांना पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मागितली म्हणून त्यांना दिली गेली आणि तिथं कोणी मागितली नसल्यामुळं त्यांना ती उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले। काँग्रेस पक्षाने सगळ्या सहकारी पक्षांनी त्यांच्यावर मेहनत करून त्यांना निवडून आणलं, परंतु लगेचच आल्या अजून वर्ष झालं नाही आणि लगेच त्यांना खासदारकीची उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे असं आमच्या पक्षाला विचार नाही। मग अनेक निष्ठावंत आहेत, उल्हादादा पवार असतील, बाळासाहेब शिवरकर आहेत, अरविंद शिंदे आहेत, कमल व्यवहारे आहेत, दीप्ती चौधरी आहेत, मोहन जोशी असतील, माझ्यासारखा कार्यकर्ता आहे। यांना विचारा ना तुम्ही की बाबा तुम्हाला नाही पाहिजे तर मग आम्ही देऊ का दुसऱ्याला, हे कुठं विचारणाच झाली नाही। पक्षाने तर इलेक्टोरल मेरिट म्हणजे नेहमी जे उत्तर दिलं जातं की बाबा निवडून येण्याची क्षमता किंवा पात्रता असलेला उमेदवार आम्ही देणार आधी सांगत होते आणि आता दिला, तर त्याला काय आता पक्षाने काय निकष लावून त्याला इलेक्टिव्ह मेरिट धरलं हे माहिती नाहीये, ते पक्षालाच विचारलं पाहिजे। म्हणजे निवडून येणारा कॅन्डिडेट दिला पाहिजे, पण मग निवडून येणारे आमच्यापैकी कोणी नाही का असं पक्षाने गृहीत धरलं का? तुमची भूमिका काय आता दंगेकरांना उमेदवारी जाहीर झाली, पुढची भूमिका काय असेल? तुम्ही त्यांचा प्रचार करणार काय? आता आम्ही पण निष्ठावंत आहोत, आम्ही आमच्या नेत्यांना विचारणार आहोत, त्याचबरोबर आमच्याबरोबर निष्ठेने 30-40 वर्ष कार्यकर्ते राहिलेत काँग्रेस पक्षात, त्यांची सुद्धा आम्ही बैठक घेणार आहोत, त्यांची विचारणा करणार आहोत। आम्ही निष्ठावंत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याला विचारणंच गरजेचं आहे, कारण त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवलं तेव्हा मी 30 वर्ष नगरसेवक, पक्षाने वरिष्ठांनी विश्वास टाकला। हे तिकीट कोणी डिक्लेअर केलंय नक्की? आदरणीय नाना पटोलेंनी का पुण्यातून ऑब्झर्व्हर आलते त्यांनी? कोणी? आमच्या तर इंटरव्ह्यू झाल्या नाहीत, म्हणजे कोणाला असं 1-to-1 इंटरव्ह्यू घेतली नाही, तर मग हा उमेदवार अचानक कसा ठरला, का ठरला? मागायचं सगळ्यांचं काम आहे, पक्षाचं धोरण आहे एक व्यक्ती एक पद। आता न्याय यात्रा राहुलजी काढतात, त्या न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणार का? भारतीय जनता पार्टींना आपण बोलतोय, अन्य पक्षांना आपण बोलतोय की पक्षामध्ये तुम्ही घेतल्याबरोबर त्यांना पदं देताय, मग काँग्रेसमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला? मग निष्ठेला काहीच नाही का? प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे। मी 6 टर्म नगरसेवक मला ठेवून काय त्यांना साधायचं होतं? पर्वती मतदारसंघ अरुणजी 3 वेळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला, का जाणीवपूर्वक दिला? काँग्रेसचा बालेकिल्ला आहे पर्वती मतदारसंघ, आणि तिथं तुम्ही जर दिला असेल तर मग काँग्रेसच्या लोकांनी उभं कुठे राहायचंय? आता लोकसभेची संधी होती, 10 वर्ष दिलंय तुम्ही, आता यंदा तरी तुम्ही जे निवडून येणार आहे आणि निष्ठावंत आहेत त्याला तरी संधी दिली पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे ना। आज तुम्ही राहुल गांधींचे हात बळकट करायचे म्हणतात, हे बळकट करायचे कोण आहे? शुक्राचार्य कोण आहे आमच्यातला? हे शोधा, असं माझं म्हणणं आहे की कोणी आज काँग्रेसला मग जाणीवपूर्वक की ती इलेक्शन जिंकायची आहे असं कोणाकडे आहे? कुठं जल्लोष झाला हो पुण्यात? काँग्रेस हाऊस तुम्ही बघा, शुकशुकाट आहे। वाईट वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, दुःख वाटतंय। मी काल पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची ब्लॉक अध्यक्ष सगळ्यांची मिटिंग घेतली, तिथं सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की का म्हणजे प्रत्येकाला मनात खतखत आहे, बोलायचं कोणी लीड घ्यायचं आणि का घ्यायचं असं प्रत्येकाच्या मनात आहे। आता कार्यकर्ते मला आज सकाळपासून भेटतात आहेत, बरेच लोक आलेत,
बरेच लोकांनी सांगितलंय की तुम्ही आता काहीतरी विचार करा, तुम्ही किती वर्ष एखाद्याला थांबवणार आहेत, त्याचा अंत किती वर्ष बघणार आहे. 70ला आलोय मी, 70ला. बरोबर आहे. पण तो आता पण विचार काय नाही, आता कसं आहे की शेवटी जर ठोस भूमिका घ्यायची घेऊ ना. आता कार्यकर्ते काय म्हणतात, पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलेलं आहे. पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात, आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, आम्ही आदरणीय खरगे साहेबांना भेटणार आहेत की खरं न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याय यात्रेचा काय उपयोग, हा प्रश्न सर्वसामान्य जनता, कार्यकर्ता, आमच्यासारखा कार्यकर्ता विचारतोय. तुमच्या या नाराजीचा फायदा दुसऱ्या जो विरोधात उमेदवार आहे त्याला होणार नाही असं वाटत नाही का? आता निवडून येणारा उमेदवार दिलाय त्यांनी ना, असं कसं होईल माझ्या नाराजगिरी? सक्षम उमेदवार दिल्यावर कसं काय माझ्या एकट्याच्या नाराजगिरी कसं काय पडणार आहे? आता निवडून येणारा सक्षम उमेदवार दिला ना. आता तुमचंच म्हणणं आहे की त्यांनी परीक्षा घेतली त्याची, त्याचं काय रिपोर्ट घेतलं, मग आता आहे ना. नाही, सगळ्यांची खतखत आहे. तुम्ही सगळ्यांची बोला, सगळ्या उमेदवारांची बोला, प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला. मला दाखवा ना कुठे आहेत यार, कोण नगरसेवक कुठे आहेत, कुठे आहेत पक्षाचे सिनियर पदाधिकारी कुठे आहेत, मला दाखवा ना. कोणी तुम्ही दाखवा मला कुठे आहेत. इलेक्शन तर सुरू झाली, तिकीट जाऊन 48 तास झाले, कालच नाही झाले, परवाच झाले. मग आता 48 तासात काय प्रगती दाखवा तरी. दंगेकर पॅटर्न चालणार नाही, मोहळच जिंकतील असं तुम्हाला वाटतंय? मी कसं म्हणणार, मी काँग्रेस जिंकणार असंच म्हणणार. मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. तुम्ही कसं म्हणताय मला असं ना? मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेचच प्रवेश केलेला, ज्याच्याकडे आत्ता विद्यमान आमदार आहे त्या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं, एवढंच मला विचारायचंय. खऱ्या अर्थानं काँग्रेसला जर वाढवायचंय, वातावरण करायचे, 400 पार थांबवायचे, तर एक एक उमेदवाराची विचारात घेऊन, त्याच्या भावना विचारात घेऊन त्याचं निवड. माझ्यात काय कमी मला सांगा. मी तुमच्या माध्यमातून पुणेकरांना विचारतो, माझ्यात काय कमी आहे? मी पुण्याचं काम नाही केलं का? पुण्याचे प्रश्न नाही मांडले का? माझ्या प्रभागाचा विकास नाही केला का? प्रत्येक नागरिकाशी, प्रत्येक धर्माशी मी जुळलेलो नाही का? सर्व धर्म समभाव नाही का? की माझ्या मागं कुठलं खंबीर नेतृत्व नाहीये म्हणून मला द्यायचं नाही का? की जाणीवपूर्वक कोणीतरी मी आलो तर मी शहराचं काम करेन, मी आलो तर मी मोठा होईल आणि मग हे छोटे होतील, अशासाठी पुण्यातल्या काही लोकांनी डाव रचलाय का? अक्षरशः मला ते वाटते. माझं काम दाखवा ना, मी काय नाही केलं, मी कुठं कमी पडलोय. ओबीसी आहे, जातीत आहे, सगळं धर्मात आहे, सगळ्यात आहे, मी कुठं काम नाही केलं. माझं का सारखं काम दाखवा कुठल्या पक्षात. उद्या त्यांनी क्लिप फिरवल्या की आमच्या पक्षावर काय वाईट साईड बोललेले, त्या क्लिप फिरवल्यावर चालतील का तुम्हाला? बोललेत ना, त्या दुसऱ्या पक्षात असताना काहीतरी बोललेत ना, मग त्या क्लिप फिरवल्यावर तुम्ही काय बोलणार आहे? मग तेव्हाच तेव्हा होता असं बोलणार? मला दाखवा कुठल्या पक्षावर मी टीका करून मी काँग्रेसचे ध्येय धोरण मांडले, तिथं कुठेही कमी पडलेलो नाही. ध्येय धोरण मांडले, काम केले. आज राजीव गांधी अकॅडमी ई लर्निंग सारखी देशातली पहिली शाळा मी काढली. यशवंतराव चव्हाणबद्दल 7 मर्डर आहे. विलासराव देशमुखांच्या तारांगणे 71चा म्युझिकल फाउंटनचं केवढं मोठं काम आहे. काशी यात्रा, मी आई वडिलांची सेवा, या भावनेतून आज हजारो लाखो लोकांना काशी यात्रेला नेतोय. ही संस्कार आहेत पुण्याचे आणि माझ्या कुटुंबावर आणि काँग्रेस पक्षांनी दिलेले मला संस्कार आहेत. मी काय कमी मला दाखवा आणि मला थांबवा. प्रत्येकाला चॅलेंज मला नेतात, माझ्यात काय कमी होतं म्हणून दिलं नाही. फक्त काय करतात, तुम्ही पक्षात येत नव्हता, तुम्ही जात नव्हता. अरे मी यायचं कुठं? तिथं आल्यावर 6 गट फक्त फोटो काढायचा आणि वरिष्ठांना पाठवायचा, हे तुम्ही साक्षीदार आहेत. तुम्ही आले की फोटो काढला की तुम्ही गेले की लगेच आंदोलन संपलं. अशी आंदोलनं करायला मला नाही जमलं. मी 1000 वेळा सांगितलं, तुम्ही घोषणा काय तुमच्या, ह्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाहिजे, काय घोषणा आहे का? अरे काय काँग्रेसनी काम केले सांगा, मी आज सांगायला तयार आहे. काँग्रेसनी एवढी कामं केली आहेत, एवढं चांगलं काँग्रेसचं नाही. पण आबा, धंगेकरांनी 30 वर्षाचा भाजपचा जो बालेकिल्ला होता तो उद्ध्वस्त केला, म्हणून त्या मीटवर त्यांना उमेदवारी दिली असेल, की निवडून येणारे उमेदवार असतील म्हणून त्यांना निवडून दिला असेल. तुम्हाला वाटत नाही का बरोबर आहे ना, विधानसभेत जो विजय मिळवला तोच विजय लोकसभेत मिळवला असं वाटत नाही का तुम्हाला? त्यांनी मंत्री व्हावं, त्यांनी अजून आमदार व्हावं, त्यांनी अजून पुढे जावं, कोणाला वाटत नाही? वाटलं ना ते मोठे व्हावेत. परंतु सध्या विद्यमान आमदार असताना
आत्ता काय साधलं? सध्या विद्यमान आमदार आहे, अजून आमदारकीला वर्ष दीड वर्षे होती का नाही आमदारकी तशीच राहती ते पण कळत नाही. म्हणजे उद्या ते विद्यमान आमदार असताना त्यांना लोकसभेचं ऐतिहासिक पुणे शहराचं हे पद देणं कितपत योग्य हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. तुम्ही काय उल्लेख केला हरितले शुक्राचार्य तुमचं कोणाकडे स्पष्टपणे तुम्ही बोला. माझं स्पष्ट मत आहे ते काँग्रेस पक्षाला माहिती आहे की कोणी तिकीट कापलंय. तयारी नाही माझी सगळी तयारी आहे, पूर्ण तयारी माझी आहे. कोणाची तयारी हो? परवा दिवशी सुद्धा आम्ही काँग्रेस हाऊसला होतो, तिथं सुद्धा तोच येत की काय माझं तयारी म्हणजे काय. आज काय तयारी दिसती तुम्ही सांगा बघू मला अरुणजी, मनापासून सांगा. म्हणजे आम्ही सगळं काही केलेले कामं सगळं काही करतोय आणि आम्हाला मिळावी अशा आमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्यांची इच्छा होती. तुम्ही सगळ्यांशी बोला, त्यांना म्हणा ओपन बोला, आज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला. आवाज तुम्ही म्हणताय की काँग्रेसलाही माहिती आहे कोणी तिकीट कापलं, पण हे पुणेकरांना माहिती होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही स्पष्ट नावं घ्या की कोणी ते कोण आहे ते जाहीर. अरे मी काय बोलणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काय बोलणार आहे? काँग्रेस पक्षाला माझ्या नेत्यांना माझा विचार आहे. मी नाना पटोलेंना भेटलोय, मी बाळासाहेब थोरातांना भेटलोय, बाबांना भेटलोय, मी बंटी पाटील साहेबांना भेटलोय, विश्वजितांना भेटलोय. सगळ्यांच्या कानावर मी लढतोय असं सांगितलंय. कार्ड कमिटीला सांगितले. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटलोय. आदरणीय आमच्या सहकारी पक्षांना, मी आदरणीय पवार साहेबांना देखील भेटलोय. त्यांना सुद्धा माझ्या सांगितलेलं आहे की माझी कॅपॅसिटी. त्याच्यानंतर मी शिवसेनेचे सचिन आयरांशी बोललोय, त्यांनाही सांगितलं की मला उद्धव साहेबांना भेटायचंय. मी कुठं कमी आहे मला सांगा. शेवटचा प्रश्न, आबा आता रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात दिसतील की नाही? मी काय सांगितलंय, माझ्या कार्यकर्त्यांची मी विश्वासात घेईल. कार्यकर्ते जे मला सांगतील, ज्यांनी मला आज हे बोलण्याचं मला जी दिलेली ताकद, त्यांच्याशी मी बोललो पाहिजे. 6 वेळा मला निवडून दिले. पुणेकरांना मला विचारलं पाहिजे. हे पुणेकर सांगतील तसं मी करणार. आबा तुम्ही निष्ठावंत म्हणता आणि दुसरं असंही म्हणलं की ते जे काँग्रेसबद्दल पहिलं बोलले त्याच्या क्लिप बाहेर येतील, मग ज्यांना उमेदवारी भेटली ते निष्ठावंत नाहीत का? मी काय सांगितलं, ते निष्ठावंत आहेत का? 2 वर्ष झाले आहेत. अहो निष्ठावंत म्हणजे काय? ज्यांनी काँग्रेसमध्ये 40-50 वर्ष काढलीत. मला अनेक पक्षाची तिकीट आली होती आमदारकीला, मी गेलो नाही. मी आज मंत्री असतो पुण्याचा. आता ते पक्ष म्हणतात मला डायरेक्ट की तुम्ही आला नाहीत वेळ आबा त्या वेळेला. आणि ते पक्षाचं सुद्धा तिकीट जाऊन तुम्ही बीजेपीच्या हात बळकट केलेत. पर्वतीमध्ये आता काँग्रेसचा कार्यकर्ता राहणारे, काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळे कार्यकर्ते म्हणत होते आता शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते. तर तुम्ही काय अपेक्षा करताय पर्वतीकडून? आम्ही हे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ. माझी ही भूमिका आहे. मी पक्षाच्या विरोधात नाही, मी पक्षाच्या विरोधात काहीच भूमिका मांडत नाही. माझं म्हणणं आहे एक व्यक्ती एक पद, हे आता जे तत्व आहे ते कुठं गेले, न्याय कुठं गेला, न्याय यात्रेमध्ये न्याय मिळणार का? नाहीतर काही उपयोग नाही. आता पुण्यातली जी काँग्रेस आहे तर ती गटातटांमध्ये खूप विभागलेली आपण पाहायला मिळतो. याला जबाबदार कोण आहे? कारण तुम्ही एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये आहात, तुम्ही सगळं काँग्रेसचा चांगला काळ बघितला, आत्ताची स्थिती बघताय, कोण जबाबदार आहे? मी सांगतो, जो कॅप्टन असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांना बरोबर घेणं जाणं. कॅप्टनच सगळं जहाज चालवत असतो, कॅप्टनच पक्ष चालवत असतो. कॅप्टनची जबाबदारी आहे. कॅप्टननी उतरून हे गटतट बटून जर आम्हाला यांना तिकीट द्यायचं हे सांगायला पाहिजे ना. हे घेऊन सगळ्या निष्ठावंतांना उल्हासदादा पवारांशी बोलायला पाहिजे होतं, बाळासाहेब शिवरकरांशी बोलायला होतं, आदरणीय बागवे साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, आमचे अनेक नेते त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं की आता काय केलं पाहिजे, आपल्याला ही परिस्थिती आहे, आपण असं केलं पाहिजे. मग उमेदवारी अर्ज कशाला मागवले? मग 1 to 1 बोलायला नको का? 1 to 1 बोला, सगळ्यांशी एकत्र घेऊन मिटिंग बोला. 18 एप्रिलला आपले नॉमिनेशन चालू होते, तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे घाई गडबडीत कुठेतरी कोणीतरी काय बोलू नये आणि झटक्यात निर्णय देऊन टाकायचा आणि सगळ्यांनी तो निमूटपणे ऐकायचा. हे असंच चाललं तर काँग्रेस वाढणार नाही. उमेदवार बदलावा असं तुम्ही म्हणताय? मी काही बदलावं ते वरिष्ठांनी ठरवावं, निष्ठावंतांना द्यावं. उमेदवार कोण आहे त्याला निवडून आणायची काँग्रेस प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी तो कार्यकर्ता करणार आहे.
अन्यायाला वाचा फोडणं म्हणजे पक्षावर अन्याय करणं किंवा पक्षाच्या विरोधात बोलणं असं होत नाही. अन्यायाचा वाचा फोडलं पाहिजे. तानं बाळ रडलं नाही तर आईला सुद्धा कळत नाही त्याला भूक लागली. आम्ही 40 वर्ष रडलो नाही, हे आमची व्यथा आहे. आता 70 वर्ष वय झालंय, अजून मी रडायचंच नाही का? काही मागायचंच नाही, काही बोलायचंच नाही का? अरे पक्षाने संघटनेतलं तरी मला पद दिलंय का? विचारा भाऊ पक्षाला, विचारा संघटनेतलं पद दिलंय का मला? कुठल्या संघटनेची मला जबाबदारी दिली नाही? त्या लोकांना महाराष्ट्राचं वरिष्ठ उपाध्यक्ष कोण, काय वरिष्ठ सरचिटणीस, अरे तेच चेहरे किती वेळा देणार तुम्ही? मग का आबा बागुल दिसत नाही वरिष्ठ उपाध्यक्ष? बाबा तुम्ही या महाराष्ट्राचं कुठलं पद मोठं सांभाळा. अरे ऑब्झर्व्हर म्हणून कोणालाही नेमताय? या 6 टर्म सिनियर नगरसेवक आहे, उपमहापरिसराचा चेअर. मला प्रत्येक पद अरुणजी मला कसं दिलंय? 97ला मला फक्त आदरणीय कलमाडी साहेबांनी पद दिलं स्टँडिंग कमिटीचं. तर का? तर रमानाथ झाशी भांडायला. 2007ला विरोधी पक्षनेतेपद कोणी घेत नव्हतं. कोण घेणारे पुणे पॅटर्नशी भांडायला? मला दिलं. 2013ला मला उपमहापौर माझ्या नावाचं पाकिट बदलून एकाचं नाव टाकलं, मी तरी काय बोललो नाही. मग नंतर त्यांना कळलं की बाबा याला दिलं पाहिजे आणि माझं पद काढून घेतलं मला गोड बोलून. आणि ज्याला उपमहापौर पद दिलं तो गेला ना बीजेपीत. मी उपमहापौर पद शहराला कळोस्तोर वर्ष झालं नाही तर माझं पद काढून घेतलं. स्टँडिंग कमिटी कलमाडी साहेबांनी पक्ष सोडला, मला 6 महिन्यात द्यायला लागला राजीनामा. मी दिला ना, मी निष्ठा ठेवली ना. या निष्ठेचा कुठेतरी गांभीर्याने पक्ष विचार करणार का? वरिष्ठ नेते करणार का? माझी त्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आता तुम्हीच गटातटाचं राजकारण बंद करा. तुम्हीच तुमचा फक्त कार्यकर्ता पुढे न्यायचा आहे. जो तो तुमचा, मी नाही उचलणार चपल्या, मी नाही उचलणार आहे चपल्या. मी जोडे उचलणारातला नाही कार्यकर्ता. मी ठणकावून सांगतो, मला नाही जमत. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला कामावर जोरावर द्या, नसल देत तर मी कार्यकर्त्याची चर्चा करून निर्णय घेणार. अपक्ष निवडणूक लढवणार. मी कार्यकर्त्यांशी निर्णय करून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी कार्यकर्त्यांशी निर्णय जर तरवर राजकारण नसतं. मी कार्यकर्त्यांशी मी एवढी ठोक भूमिका मांडली आहे. कार्यकर्ते मला जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. पुणेकर जे सांगतील ते मला मान्य असेल. पुणेकर म्हणले घरात बस, घरात बसणार. आज काँग्रेस हाऊसला तुम्ही जाणार आहात का कार्यकर्त्यांना घेऊन? मला मिटिंगच नाही, मला बोलवलंच नाही. आम्ही कार्यकर्त्यांबरोबर ठरवलंय, आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत. आम्ही महात्मा गांधींच्या तिथं जाऊ, पुतळ्यापाशी मेणबत्ती लावून महात्मा गांधींना आम्ही विचारू, बाबा आता उजेडात तरी दिसतंय का आबा बागुल? बघा, मेणबत्तीच्या उजेडात जरी आबा बागुल दिसला तरी मला आनंद वाटेल. काँग्रेस हाऊसवर कॅन्डल मार्च आम्ही करणार आहे. ती आज करा उद्या करणं आम्ही करणार आहे. आम्ही तोंडाला टेप लावणार आहे. आम्ही काही बोलणार नाही तुमच्याशी. पण आम्हाला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विचारा. आज कार्यकर्ते पूर्ण सगळे नर्वस आहेत, डोळ्यात पाणी काढतात आहेत. तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला भेटा आणि त्याला विचारा, त्याच्या डोळ्यात पाणी अश्रू आहे. पुणेकराला जाऊन विचारा, कुठल्याही मतदारसंघात विचारा की का नाही आबा बागुल, हे फक्त विचारा तुम्ही, ते सांगतील. धन्यवाद.